आमचे नेते एका सुरात बोलतात. आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत. याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडली आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला. एवढंच मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काही समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रिसर कळवण्यात येते की असा निरोपी रोज रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल. आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या दिवशी ते त्याच्यावर निर्णय घेतील. आता काय झालंय तुम्हाला सांगतो. आता जे झालंय ते हिंदीचा एक शेर आहे तेच चालू आहे जे शिवसेना उभाटाकडनं चालू आहे. हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत. ह्याच्यामध्ये कुठलेही कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतील. आदित्य साहेब पण बोलले ना, त्याच्यामुळे आता आदित्य साहेब बोलल्यानंतर किंवा स्वतः राजसाहेब उद्धव साहेब बोलल्यानंतर मला असं वाटतं बोलले असतील संदीप देशपांडे पण. तर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक चर्चा व्हावी असं सगळ्या शिवसैनिकाची मला वाटतं मनसैनिकाची सुद्धा इच्छा असेल. कोणी कुणाला फोन करत नाही. हे त्यांनी जे आव्हान केलं ना ते सपाला केलेलं आहे, ते MIMला केलेलं आहे. त्यांना हे यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही उगाच तरी गैरसमज पसरवताय. हे दोघं बंधू एकत्र येणार नाही. जी मांडणी त्यांना करायची ना तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याची सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. आणि आज जर पाहिलं तर त्यांच्याच पेपरमध्ये हेही आलेलं आहे की सपा त्यांच्याबरोबर सपा पण काय MIM त्यांच्यावर बोलणी करायला तयार आहेत.